नमस्कार, माझ्या चॅनलचं नाव आहे गावाकडचे नेचर. तर गावाकडच्या नेचरमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आता आज मी घरगुती मसाल्यात अगदी 0 बजेटमध्ये स्वादिष्ट कैरीचे लोणचे आपण बनवणार आहोत. तर आता आपण घेतलेल्या आहे कैऱ्या. तर गावच्या घरच्याच कैऱ्या आहे, धुवून पुसून आपण घेणार आहोत. तर आता पुसून घ्यायचं काम चालू आहे. तर घरातच उपलब्ध असलेल्या मसाल्यांचा वापर करून तयार केलेले हे लोणचे चविष्ट, झणझणीत आणि पारंपरिक पद्धतीचे होणार आहे. तर सालं काढून घेतलेलं आहे. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. खूप छान पद्धतीने मी लोणचं बनवलेलं आहे. तुम्ही पण अशाच पद्धतीने बनवा आणि कमेंट करून पण सांगा की कसं बनलं ते. तिकडं कैऱ्या होत्या म्हणजे पिकलेल्या, त्या तर तिकडं ठेवलेल्या आहे. आणि आता अडकित्ता पण आपण तयार केलेला आहे, धुवून पुसून घेतलेला आहे. कैरी धुवून पुसून आणि देठ काढून घेतलेले आहे. आपण जाड नॅपकिन टाकलेला आहे. तर तुम्हाला सांगणार आहे की झटपट घरगुती मसाल्यात लोणचं कसं बनवायचं हे मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर अडकित्ता घेतलेला आहे, चांगला धुवून पुसून घेतलेला आहे आणि कैऱ्या आता आपण फोडणार आहोत आणि इकडं टाकणार आहोत. आणि फळी जाड असल्यामुळं फरचीला काही त्रास होणार नाही आहे. तर घरात उपलब्ध असलेल्या मसाल्याचाच वापर करून तयार केलेले हे लोणचे चविष्ट, झणझणीत आणि पारंपरिक पद्धतीचे आहे. तुम्हालाही हे पद्धत नक्कीच आवडेल. तर तुम्ही माझ्या पद्धतीने लोणचं करा, छान होणार आहे. पुढं व्हिडिओ बघा. तर कैरी आपण कापून घेतोय. घरचीच कैरी आहे, कडक आहे, पिवळी दिसते पण कडक आहे, पक्की आहे. तर आपण कैरी फोडून घेत आहोत. कैरी फोडायचं काम चालू आहे. आपण कैरी फोडून घेतोय. आणि ह्या वेळेला मी मोठमोठ्याच खापा केलेल्या आहे. एरवी मी छोट्या करायची, ह्या वर्षी मी मोठ्याच खापा केलेल्या आहेत. कैरी कापून झालेली आहे. आता आपण त्याच्यामधल्या कैऱ्यामधला फोडींमधल्या बी म्हणजे कोय बाजूला करून निवडून फोडीच आपण पातेल्यामध्ये घेत आहे. त्यातलं बी असतं ना कोय, तर ती सुटली असेल तर मग ती काढायची. जर त्यात पॅक असेल तर ती तशीच ठेवायची. तर अशा पद्धतीने मी करत आहे बाजूला. आता मसाले पण आपण घरचेच टाकणार आहोत. घरच्या मसाल्यामध्ये चांगली चव मिळणार आहे. तो लोणचं बनवणं हे आपली पारंपरिक पद्धत आहे. तर पारंपरिक पद्धतमध्ये आपण त्या पद्धती आपण जपत असतो. आता उन्हाळा झाला, उन्हाळ्यामध्ये आपण उन्हाळ्याचे पदार्थ बनवले सर्वांनीच. आता कैऱ्या आल्या, आंब्याला कैऱ्या आल्या, तर आता आपण कैरीचं लोणचं बनवत आहोत. तर कैऱ्या सगळ्या आपण घेतलेल्या आहे फोडी. याच्यामध्ये आता आपण मसाले टाकणार आहोत. तर आपण घरातलेच मसाले टाकणार आहे, विकतचं काहीच नाही आहे. आपले आंबे पण, कैऱ्या पण घरच्याचे, मसाले पण घरच्याचे, तेल पण आपल्या घरातलंच आहे. तर आता आपण हळद टाकतोय. अंदाजे 1.5 पाव हळद आहे. मीठ 1 किलोच टाकलेलं आहे, कारण कैऱ्या जास्त होत्या. जरी दिसत नसलं तर ते भरपूर आहे, असं पूर्ण जास्त आहे. हा मसाला आहे आपला घरगुती मसाला. याच्यामध्ये मोहरी, जिरे, बडीशोप, मेथी, कळंची आणि
हे सगळं चांगलं वाळवून मिक्सरमध्ये जाडसर पावडर केलेली आहे. तर आपला मसाला तयार आहे. तो आता आपण लोणच्यामध्ये टाकत आहोत. आणि हे झटपट लोणचं तयार होतं आहे. बघा, आपण कैरी कापली आणि डायरेक्ट मसाले टाकले, सगळे सोबतच मसाले टाकलेले. मीठ, हळद आणि मिक्स मसाला घरचाच जो बनवलेला आहे तो टाकलेला आहे आपण आणि कालवून देतोय. आता मिक्स करतोय आणि लगेच भरून ठेवणार आहे आपण. त्याच्यामुळे आपलं लोणचं झटपट बनतंय. आणि बाजूला मी तेल पण बनवायला ठेवलेलं आहे. मंगल मसाले मिक्स मसाला टाकला आहे त्याच्यामध्ये, लाल कलर, आणि ते गरम करायला ठेवून थंड करणार आणि मग आता टाकणार आहोत आपण त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे आपल्या लोणच्याला चांगला कलर येणार आहे. मसाला आहे आपला घरचाच आहे, मिक्स मसाला आहे. मंगल माझ्या वहिनीचा मसाला आहे, ती बनवते, तिचा बिझनेस आहे. तर तिच्याकडूनच आम्ही विकत घेतो, वहिनीकडूनच. त्यांचा गट आहे, बचत गटाचा सगळ्या मिळून त्यांनी व्यवसाय चालू केलेला आहे. तर आपलं हे सगळं हलवून पूर्ण मिक्स केलेलं आहे. याच्यामध्ये आता आपण तेल आणि मिक्स मसाला टाकलेला आपण एकत्र करून घेणार आहोत. तर आता लोणचं बनवताना मी खाली कागद घेतलेला आहे, म्हणजे गोणी घेतलेली, गावच्या सारखीच गोणी घेतलेली, गावची. तर गोणीवरती मी लोणचं बनवते आहे. तर असं पडदा वगैरे किंवा मग टेबलवरती असं नाही, खाली बसून गोणीवरती खाली ठेवून त्याच्यावरती मी लोणचं बनवत आहे. सफेद कलरची गोणी आहे. तेल आपण टाकलेलं आहे. तर ह्या तेलामध्ये आपण मिक्स मसाला टाकलेला, घरचा जो घरगुती असतो ना आपला, तर हा मंगल मसाले टाकला आणि मिक्स करून घेत आहोत आता आपण. तुम्ही पण अशाच पद्धतीने लोणचं तयार करा. एकदम सोपी आणि साधी पद्धत आहे. घरातलेच मसाले आहे आणि वेळ पण कमी लागणार आहे. हल्ली काय आता आम्ही फोडतो घरी, पण बाजारातून आणल्या कैऱ्या पुसून घ्यायच्या, त्याच्यामध्ये डायरेक्ट मीठ हळद टाकायची आणि घरगुती मसाले मिक्सरमध्ये बारीक करून चांगले स्वच्छ वाळून टाकून द्यायचं आणि तेल टाकायचं, झालं मग लोणचं तयार. तर अगदी सोप्या पद्धतीने झटपट होणारं लोणचं आहे. तर हे बघा, आपलं लोणचं किती छान बनलेलं आहे, कलर पण छान आला आहे. तर आपलं लोणचं तयार आहे बरणीत भरण्यासाठी. तुम्हालाही आत्तापर्यंत बघितलेले व्हिडिओ नक्कीच आवडलेले असणार. पुढेही पण पूर्ण बघा आणि लाईक, कमेंट, शेअर करा माझी व्हिडिओ. आणि अशाच चांगल्या व्हिडिओ बघण्यासाठी माझं गावाकडचे नेचर चॅनल बघा, त्याच्यात खूप व्हिडिओ छान आहेत, तुम्हाला नक्कीच आवडतील. तर झटपट कैरीचे लोणचे आपले तयार आहे. तुम्हाला सर्वांना नक्कीच आवडलेलं असणार, कारण त्याचा कलरच एवढा सुंदर आहे ना. आणि मेन म्हणजे आपल्या घरच्या कैऱ्या आहेत, ताज्या. आम्ही तोडल्या आणि लगेच मी इकडं पाण्यात टाकल्या, असं झालेलं. तर आता आपण ही बरणी घेतलेली आहे. तर मी ही बरणी मोठी घेतलेली आहे, 15 लिटरची बरणी आहे. तर ह्या बरणीमध्येच मी पुसून घेतली. त्याच्यामध्ये आता आपण लोणचं टाकणार आहोत. झालं टाकून आणि राहिलेलं तेल आपण त्यात टाकत आहोत. हे मी दुसरं माझ्या मुलीसाठी बनवलेलं आहे, ते बाजूला केलेलं आहे. ती पण बरणीमध्ये टाकलेलं आहे. नवी बरणी, दोन्ही नव्या बरण्या घेतलेल्या आहे, त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपलं लोणचं तयार झालेलं आहे. पण आता मेन प्रोसेस आपली बाकी आहे, की जेव्हा आपण हे लोणचं बरणीमध्ये टाकतो ना,
तर ह्या फोडी आहे ना खाली दाबून द्यायच्या अशा, आणि वरती आहे ना अंदाजे 2 इंच तेल पाहिजे. जर 2 इंच तेल ठेवलं ना 2-3 वर्ष पण लोणच्याला काहीच होत नाही. फक्त फोडी वरती येऊन नाही द्यायच्या. फोडी वरती आल्या का मग त्याला जास्त लगेच त्याला हे लागतं, बुरशी लागते. तर फोडी वरती येऊनच द्यायच्या नाही. जर आपल्याला लागलं लोणचं ना तर थोडंसं काढून घ्यायचं आणि पुन्हा असं दाबून द्यायचं. ही पद्धत केली ना तर आपलं 1 वर्ष काय 4 वर्ष पण आपलं लोणचं टिकू शकतं, काहीच होत नाही. माझं मागच्या वर्षीचं पण लोणचं अजून आहे, जसंची तसंच आहे. तर मी हे लोणचं आता बनवलेलं आहे. मी अजून माझे 2 वेळा पण लोणचं बनवून होईल. माझे भरपूर वेळा मी लोणचं बनवत राहते आणि वाटून देते. मला लोणचं बनवायला खूप आवडतं. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे की लोणचं कसं बनवायचं. झटपट लोणचं, कमी वेळामध्ये आणि 0 बजेटमध्ये. म्हणजे आपण खर्च काहीच नाही केलेला आहे. ज्या घरात वस्तू होत्या त्याच्याच आपण लोणचं बनवलेलं आहे. तर अशाच पद्धतीने तुम्ही लोणचं बनवा आणि खा. माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि दुसऱ्यांना शेअर करा. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. बघा किती सुंदर आणि छान कलर आणि लोणचं दिसतंय. लाल लाल कलरची बांगडी. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय.